सांगितलंस बाळा, तरी म्हटलं काय विसरायले. तर नेक्स्ट आहे, हा हे पण मी सांगितलं काय काय आहे ते, हे सोपं. हा त्यानंतर आपण बघितलं होतं रेस्पिरेशन. रेस्पिरेशनची आपण डेफिनेशन बघितली होती बघा. काय आहे रेस्पिरेशनची डेफिनेशन, सर्वांनी पाहायची आहे. इसको नीचे रख दो यार, क्या है. हाँ, सो बेसिकली respiration, it is the process of release of energy from assimilated food is called as respiration. respiration चे दोन प्रकार आहेत, विसरायचे नाही, एरोबिक आणि अनएरोबिक. एरोबिक रेस्पिरेशनला ऑक्सिजनची गरज असते, अनएरोबिकला ऑक्सिजनची गरज नसते. एरोबिक रेस्पिरेशन आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं, जास्त कॉम्प्लिकेटेड आहे. त्याचे दोन प्रकार आहेत, बॉडी लेवल, दुसरं सेल्युलर लेवल. बॉडी लेवल म्हणजे नाकातून हवा आत घेणे आणि बाहेर सोडणे, आणि सेल्युलर लेवल म्हणजे नाकातून घेतलेली हवा आत लंग्समधून, रक्तामधून सेलमध्ये जाते, सेलमध्ये काय होतंय तिचं ते बघायचंय. तर सेल्युलर लेवलमध्ये 3 टप्पे आहेत एकूण. देर आर 3 स्टेप्स. पहिला आहे ग्लायकोलायसिस, दुसरा आहे TCA सायकल, तिसरे आहे ETC, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. ग्लायकोलायसिस हे सायटोप्लाझम मध्ये होत आहे, तर ह्या पुढच्या 2 टप्पे मायटोकॉन्ड्रियामध्ये होतात आपल्या शरीराच्या. ग्लायकोलायसिस यालाच EMP पाथवे असं पण म्हणतात. TCA ला क्रेब्स सायकल असं देखील म्हणतात. TCA म्हणजे ट्राय कार्बॉक्झिलिक ऍसिड. ठीक आहे, हे EMP म्हणजे त्यांच्या नावावरून ठेवलेलं आहे, ज्या सायंटिस्टनी ते शोधलेलं आहे. ETC म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. इथपर्यंत आपलं ऑलरेडी झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की आपल्या शरीरामध्ये एरोबिक आणि अनएरोबिक रेस्पिरेशन कशा प्रकारे होते. तर मी ह्याचं लिहिलं नाही का, इथं लिहिले कुठंतरी. ओय किधर गया तू, ओय किथे गया तू. ठीक आहे, ह्याला मी जरा आणखीन सोपं करतो. जरा सोपं, हे कसं थोडं अवघड दिलंय, पण बघा जरा पुस्तकामध्ये जरी कसंही दिलं असलं तर मी जरा एक सोपी पद्धत तुम्हाला म्हटलं की हे डोक्यात ताण घ्यायची गरज नाही. मी काय सांगितलं बघा, शरीरामध्ये एरोबिक आणि अनएरोबिक अशा 2 कंडिशनमध्ये काय काय होतंय. एरोबिक मध्ये काय होतंय, तर एरोबिक रेस्पिरेशन जर होत असेल म्हणजे ऑक्सिजनच्या मदतीनं होत असेल, तर लिपिड असो, प्रोटीन असो किंवा कार्बोहायड्रेट असो, सर्वांचं कन्व्हर्जन शेवटी ॲसेटिल कोएन्झाईम ए मध्ये होतंय. आणि ॲसेटिल कोएन्झाईम ए वरती अतिशय महत्वाची म्हणजे क्रेब्स सायकल लागू होते. क्रेब्स सायकल, ती खूप मोठी सायकल आहे, मी तुम्हाला दाखवली, आणि तिच्यामधून भरपूर अमाऊंट ऑफ एनर्जी आपल्याला बाहेर पडते. ग्लायकोलायसिस एवढं लक्षात ठेवायचं आहे की कार्बोहायड्रेटचं ग्लायकोलायसिस होऊन पायरुविक ऍसिड होते, आणि पायरुविक ऍसिड ॲसिटिल कोएन्झाईम ए मध्ये जातो. हे खूप महत्वाचं आहे, ॲसिटिल कोएन्झाईम ए. त्याच्यानंतर आपण महत्वाचं बघत आहोत हे, आता बघायचं महत्वाचं ॲनारोबिक रेस्पिरेशन मध्ये काय होतंय. बघा, आपल्या शरीरामध्ये जो ग्लुकोज असतो, एकच मिनिट, एकच मिनिट बाळांनो. बर, चालतंय. जे राणी सावरगाववाले आहेत त्यांनी जरा स्वतःच्या नावाच्या पुढे आर लावा. जे काही तुमचं नाव असेल, समजा महेश जाधव असं नाव असेल तुमचं, तर फक्त तुम्ही आर महेश जाधव असं टाकायचं नाव, आर महेश जाधव. एवढं पक्क करा. राणी सावरगाववाले, परभणीवाल्यांनी पी लावायचं नावाच्या पुढे, आणि अहमदपूरवाल्यांनी काहीच लावायचं नाही. आपला आपला रोल नंबर तेवढा लिहायचा आहे. एवढं पक्क करा बरं, फटाफट करा, फटाफट करा. आगाऊपणा कुणच करू नका. उलटं तिलटं काय केलं की नंतर एकदा लेक्चरला बसू देत नाही बघा. जे आगाऊपणा करणार आहेत, ज्यांनी काहीतरी उलटं टाकलंय, अहमदपूरचा आहे पण आर लावलंय, राणी सावरगावचा आहे पण पी लावलंय, असं केलं की मग ते संपलं. कारण लिस्ट माझ्याकडे सर्वांचे आहेत. ठीक आहे, मग त्याला कधीच बसू द्या नाही, त्याचं नावच ब्लॉक करून टाकतो मी लेक्चरला, कधीच नाही. ज्याचा रोल नंबर, कसं काय रोल नंबर माहीत असायलाच पाहिजे. प्रत्येकाचे रोल नंबर सांगितले तर लक्षात घे. तू फी भरलास का अजिंक्य, अजय,
फी भरला असतील तरच रोल नंबर आहे, फी भरणाऱ्यांना रोल नंबर नाहीये. ठीक आहे, ओके चलो आगे चलो. बरं ठीक आहे, तुला मी लक्षात ठेवतो अजय. बघूया. तर हे झालं. आता अनारोबिक मध्ये आपल्यामध्ये काय होतं बघा. आपल्याकडे आहे ग्लुकोज. ठीक आहे, बघ ग्लुकोजचं पहिल्यांदा सर्वांमध्ये पायरुविक ऍसिड होते बघा. मग त्याचं फर्मेंटेशन होऊन वेगवेगळे प्रोडक्ट वेगवेगळ्या गोष्टीमध्ये तयार झाले. ठीक आहे, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रोडक्ट तयार होते, एवढंच लक्षात घ्या. म्हणजे सर्वांमध्ये एकच व्हायले. ग्लुकोज असेल, नाही अजय दुसरा रे बाबा. ग्लुकोज काय तुझी काही चूक नाही बेटा. हां, ग्लुकोजचं पायरुविक ऍसिड होते. पायरुविक ऍसिड प्रत्येकामध्ये. त्याच्यानंतर ह्याचं मात्र वेगवेगळ्या ऑर्गॅनिझममध्ये वेगवेगळं होते बस. फर्मेंटेशन बरं, हे प्रत्येकात सर्व हे प्रत्येकामध्ये हा फर्मेंटेशन होते बघा. हे फर्मेंटेशन प्रत्येकातच होते. फर्मेंटेशन आणि फर्मेंटेशन होऊन वेगवेगळे प्रोडक्ट तयार होतात. ठीक आहे, फर्मेंटेशन वेगवेगळे प्रोडक्ट तयार होतात. तर बघा, ईस्टमध्ये अल्कोहोल तयार होतो. काही ऑदर केमिकल्स भरपूर आहेत, ऑदर प्रोडक्ट्स, जसं की कोणते व्हिनेगार. अजून 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 सांगा बरं कोणता आहे, आठवतो का? सांगा 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 लवकर सांगा. आणखीन कोणता होतो सांगा सर्वांनी. विटॅमिन्स, गुड, व्हेरी गुड. व्हिनेगार, विटॅमिन. ठीक आहे, आठवा, आरामात आठवा. काय घाई तर आपल्याला करायचीच नसते कधी. हां ठीक आहे, इथं झाला अल्कोहोल. ठीक आहे ना. तर ईस्टमध्ये अल्कोहोल होतो. काही मायक्रोब्समध्ये वेगवेगळे, म्हणजे मायक्रोब बदलला की प्रोडक्ट बदलते. तो आणखीन काय असतं वेगळं. मग काही अल्कोहोलमध्ये व्हिनेगार होतो मायक्रोब्समध्ये. तर काही जण विटॅमिन्स तयार करतात वगैरे वगैरे तयार होतात प्रोडक्ट. आणि आपल्या इरिथ्रोसाइट्स आणि मसल सेलमध्ये काय होते सांगा बरं जरा. लॅक्टिक ऍसिड. बहुत अच्छे. हे म्हणतात अभ्यास. किती छान अभ्यास केलाय बरं आर्यन, धनंजय. व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. असं जरा अभ्यास केला पाहिजे. मी कलर वेगळा वापरतो ह्याला, का माहिती आहे का? जर लक्षात राहावं, कामच आहे, कारण जशाला तसं विचारतात. ठीक आहे, सो दिस इज लॅक्टिक ऍसिड. उगं कलर द्यायचे, हे असं करण्यातच पाठवून जाते ना काय. असं बघून 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 पाठ झालं. ठीक आहे, आता कुणाकुणामध्ये काय काय होतं आहे का नाही, त्याचे नाव लिहावं लागतील का नाही रे. कुणाकुणामध्ये हे बघा ईस्टमध्ये होतं आहे का नाही, त्याचं नाव इथं लिहितो मी. हे होतं ईस्ट. इथं ऑदर मायक्रोब्स. आणि हे आपलं शरीरामधल्या मसल सेल्स आणि इरिथ्रोसाइट्स, म्हणजे रेड ब्लड सेल. एरिथ्रोसाइट्स आणि मसल. काम हुई गवा अपना. ठीक आहे, हे पाठ असलं पाहिजे. ह्यालाच काय केलंय त्यांनी जरा इथं घाणेरडं बनवलंय पुस्तकामध्ये. पण तुम्हाला काय करतात,
परीक्षेमध्ये प्रश्न अशाच टेबलच्या स्वरूपात आहेत, जशाला तसं देतात. इथं काहीतरी कट करतात, इथं काहीतरी कट करतात आणि सांगा म्हणतात ए आणि बीच्या ठिकाणी काय येतं, ए आणि बीच्या ठिकाणी काय येतं, हे का नाही, असं काहीतरी सांगतात. तर असं झालं आहे. सोपं सोपं. ठीक आहे. ओके, हे आपलं अतिशय कामाचं. मग बघा, ॲरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय काय होते आणि अनॅरोबिक मध्ये काय काय होते. ग्लुकोज पासून पायरुविक ऍसिड, पायरुविक ऍसिडचं फर्मेंटेशन झालं की लॅक्टिक ऍसिड. हे आपल्या शरीरात एवढं होतंय. बाकीचे सोबत सोबत दिलंय, है का नाही, की ईस्ट मध्ये काय होते वगैरे वगैरे. मग आता आपल्या शरीरामध्ये अतिशय कामाची प्रक्रिया होते ती एरोबिक रेस्पिरेशनची, जी आपल्याला डिटेलमध्ये बघायची आहे. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय काय होतं, एरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय काय होतंय, हे जर आपण डिटेलमध्ये पाहायचं म्हटलं आपल्या शरीरामध्ये, तर बघूया. बघा, चल रे बाबा. हा, तर सर्वात पहिले एरोबिक रेस्पिरेशन हे सायटोप्लाझम मध्ये सुरुवात होते. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये 3 टप्पे आहेत, 1, 2, 3. पहिला टप्पा आहे ग्लायकोलायसिस, दुसरा टप्पा काय आहे टीसीए सायकल, आणि तिसरा टप्पा आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. झालं, पहिला टप्पा ग्लायकोलायसिस सायटोप्लाझम मध्ये होतं. त्याच्यामध्ये एका ग्लुकोज पासून 2 पायरुविक ऍसिड तयार होतात, 2 एटीपी, 2 NADH2 आणि 2 H2O. एवढे जण तयार होतात, एवढं लक्षात ठेवा. डोक्याला ताप घेऊ नका. सर्वांचे लॉंग फॉर्म सर्वच सांगतो नंतर, जशी वेळ येईल तशी. घाई करत जाऊ नका. जिथं गरज नाही तिथं मी जर केलं, आताच सांगितलं, डोक्याच्या वरून जाते. आता सध्या फक्त लक्ष द्या. 2 पायरुविक ऍसिड तयार होतात आणि 2 पायरुविक ऍसिड पासूनच 2 ऍसिटिल कोएन्झाइम हे तयार होतात, प्लस 2 NADH2 आणि 2 CO2 हे पण तयार होतात. परंतु ह्यांचं पुढे काहीच काम नाही. आता हे संपले, इथंच बाहेर पडले. पण ऍसिटिल कोएन्झाइम ए, जो की ग्लुकोज पासून पायरुविक ऍसिड आणि पायरुविक ऍसिड पासून ऍसिटिल कोएन्झाइम ए झाला. बघा, आपण बघितलं होतं ना ॲरोबिक मध्ये, तेच बघितलं होतं. असे इकडं लिपिड होते, इकडं ग्लुकोज होता आणि इकडं काय होतं बाबा, प्रोटीन होते. मग ह्या लिपिडचं काहीतरी अमायनो ऍसिड तयार, सॉरी, लिपिडचे काहीतरी फॅटी ऍसिड तयार होतात, ग्लुकोजचं पायरुविक ऍसिड होतंय आणि प्रोटीनचं अमायनो ऍसिड होते. म्हणजे पायरुविक ऍसिड ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये जाते, हे बघितलं होतं आपण. तसंच मग ग्लुकोजचं पायरुविक ऍसिड, पायरुविक ऍसिडचा ऍसिटिल कोएन्झाइम ए, ते जाते मायटोकॉन्ड्रियामध्ये. मायटोकॉन्ड्रियामध्ये त्याच्यावरती ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल, अशी एवढी मोठी सायकल ऑपरेट होते. एवढी मोठी सायकल ऑपरेट झाल्याच्या नंतर काय काय पडतंय बरं बाहेर, कशापासून, 2 ऍसिटिल कोएन्झाइम पासून, म्हणजेच एका ग्लुकोज पासून. हे विसरू नका, एका ग्लुकोजच्या मॉलिक्यूल पासून 2 पायरुविक ऍसिड, 2 पायरुविक ऍसिड पासून 2 ऍसिटिल कोएन्झाइम आणि 2 ऍसिटिल कोएन्झाइम पासून त्यातला ऍसिटिल पार्ट ऑक्सिडाइज होतो, CO2 H2O बाहेर पडतो, NADH2 आणि FADH2 बाहेर पडतात. एवढंच लक्षात ठेवा. सर्वांचे लॉंग फॉर्म नंतर, घाई करायची नाही. त्याच्यानंतर मग इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन मध्ये ह्याच्यापासून आणि ह्याच्यापासून एटीपी तयार होतात. तर एका NADH2 पासून 3 एटीपी आणि एका FADH2 पासून 2 एटीपी तयार होतात. ते का होतंय ते तुम्हाला 12वीला डिटेलमध्ये आहे बाबा. फॉस्फेट बॉन्ड किती आहेत त्याच्यावर डिपेंड करते. ह्याच्यामध्ये 2च, ह्याच्यात 3 बॉन्ड असतात, 2च बॉन्ड असतात. एका बॉन्ड पासून 1 एटीपी तयार होते, पण त्याची तुम्हाला गरज नाही. ठीक आहे. मग इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन मध्ये एवढंच होतंय, NADH2 आणि FADH2 याच्यापासून काय भेटतंय, याच्यापासून आपल्याला एटीपी भेटत असतात. ओव्हरऑल एरोबिक रेस्पिरेशन मध्ये 36 एटीपी नेट तयार होतात, वॉटर एक तयार होते आणि CO2 एक तयार होते. पण ऍक्च्युली कसं असते, 38 एटीपी तयार होते आणि 2 कन्झ्युम होते. पण तुम्हाला जर म्हटलं की नेट किती तयार होते, अरे साधी गोष्ट आहे, कुणा तर तुम्हाला 38 दिले आणि 2 वापस घेतले, तर नेट किती झाले, 36 भेटले का नाही. तर कुणाला कन्फ्युजन वाटते बाबा, एटीपी मध्ये 38, एरोबिक मध्ये 38 तयार होतात, 38 तयार होतात, परंतु रॉंग आहे. तसं नाही, नेट 36 तयार होतात. म्हणजे 38 तयार होतात, 2 वापरले जातात, म्हणून नेट 36 तयार होतात. ठीक आहे. मायट्रोकॉन्ड्रिया आणि ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड कुठं कुठं होते ह्याची डायग्राम इथं आहे, अतिशय कामाची. तर कसं होतं बघा, ही आहे मायटोकॉन्ड्रिया आणि अशी बाजूने असते सेल, आहे का नाही. मग सेलमध्ये ग्लायकोलायसिस होते. ग्लायकोलायसिस झालं की ग्लुकोजचं कन्व्हर्जन पायरुविक ऍसिडमध्ये होते. पायरुविक ऍसिड हे बघा मध्ये गेला,
पायरुव्हिक ऍसिडचं ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये कन्व्हर्जन होत आहे, राईट. मग ऍसिटिल म्हणजे जातानाच ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये कन्व्हर्जन होते, बरोबर आहे का नाही. ऍसिटिल कोएन्झाइम हे बघा इथे लक्षात येत असेल तुमच्या, हे बघा हुई 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 हुई. बघा पायरुव्हिक ऍसिड आहे, ऍसिटिल कोएन्झाइम मध्ये ए मध्ये कन्व्हर्जन झालं आणि मध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये घुसला होता ऍसिटिल कोएन्झाइम. इथं जरा चुकीच दाखवलं थोडं, इथं अगोदर ऍसिटिल कोएन्झाइम ए दाखवायला पाहिजे आणि मग तो मध्ये घुसलाय. आणि ऍसिटिल कोएन्झाइम ए वरती ही सायकल ऑपरेट होते, त्याला टीसीए सायकल असं म्हणतात. आणि मग ईटीसी म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन पण इथंच ऑपरेट होते आणि मग आपल्याला एटीपी भेटतात. तुम्हाला फक्त ही डायग्राम काढायची आहे, डोक्याला ताप जास्त घेऊ नका. पण इनर मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेन, ह्या मेम्ब्रेन काढा किती आहेत ते, बरोबर व्यवस्थित. मग हे असं प्रकारे मायटोकॉन्ड्रियामध्ये ऑपरेट होते, विसरायचं नाही. ग्लायको बघा, सर्वात पहिले ग्लुकोजचं ग्लायकोलायसिस झालं की पायरुव्हिक ऍसिडचं ऍसिटिल कोएन्झाइम ए आणि ऍसिटिल कोएन्झाइम ए हे नेट प्रॉब्लेम कसे दररोज व्हायले तर बरं चालतंय. आज कुणाला नेट प्रॉब्लेम व्हायला रे तिथं बघूया, मी टाकेल किंवा नाही टाकेल सांगता येणार. सध्या फीससाठी अडवणं सुरू आहे बघा. सो ऍसिटिल कोएन्झाइम ए त्याचं कन्व्हर्जन नंतर टीसीए सायकलमुळे एटीपी मध्ये होते. म्हणजे ऍक्च्युली अगोदर NADH2 सृष्टी केंद्रे, बेटा तुझा रोल नंबर जरा नीट टाक, त्याच्या पुढे स्टार आणि फिर टाकले 100 वेळेस सांगितलं आतापर्यंत मी. नंतर पुन्हा बाहेर काढलं की म्हणणार नाही सर कसं बाहेर काढलं. नीट गप रोल नंबर टाका तुमचा, त्याच्या पुढे काहीच लावू नका, मी खूप वेळेस सांगितलं. आता चलो, NADH2 चा लॉंग फॉर्म निकोटिनॅमाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड, लक्षात आलं का. आणि फ्लॅविन ह्याचा FADH2 चा फ्लॅविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड, हे दोघांचे हे लॉंग फॉर्म आहेत. लॉंग फॉर्म म्हणत होता, लॉंग फॉर्म भेटले, ठीक आहे, काळजी करत जाऊ नका. तर ही इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. त्याच्यानंतर आता इथं लक्ष द्या, प्रत्येकाचे लॉंग फॉर्म सर्व आहे, ठीक आहे. प्रत्येक गोष्टीचा अर्थ काय आहे काय नाही मी सांगत आहे. बघा जरा फटफट, काय म्हटलंय, कोएन्झाइम, ऍसिटिल कोएन्झाइम. कोएन्झाइम म्हणजे काय असतो, एन्झाइम सोबत काम करणारा कोवर्कर. कसा असतात कोवर्कर, माझा कोवर्कर आहे, हाताखाली किंवा मदत करणारा. मग तसा हा एन्झाइम आणि हा त्याचा कोएन्झाइम असतो असं जवळ. तो स्वतः प्रोटीन नसतो, एन्झाइम हे प्रोटीन असतात सहसा मोस्टली, पण हा कोएन्झाइम प्रोटीन नसतो. सो इट इज नॉन प्रोटीन कंपाऊंड, बट इट इज नेसेसरी फॉर द फंक्शनिंग ऑफ एन्झाइम. एन्झाइम त्याच्याशिवाय काम करू शकत नाही. मग एन्झाइम काय असतात, बाबा एन्झाइम एवढं तर शरीरामध्ये काय कामाचं आहे. शरीरामध्ये होणाऱ्या सर्व रिॲक्टंट पासून प्रोडक्ट तयार होतो, त्याला रिॲक्शन म्हणतात. मग शरीरामध्ये होणाऱ्या सर्व रिॲक्शन ह्या एन्झाइमद्वारे कॅटलाइज केल्या जातात. शरीरामध्ये होणाऱ्या सर्व रिॲक्शन ह्या एन्झाइमद्वारे कॅटलाइज केल्या जातात, विषय खतम. रेट ऑफ रिॲक्शन ह्या एन्झाइममुळेच वाढतो. FAD फ्लॅविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड, FMN माहित असू दे लॉंग फॉर्म, फ्लॅविन मोनोन्यूक्लियोटाइड. NAD निकोटिनॅमाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. NADH एवढंच लक्षात घ्या, NAD आणि NADH. आता तुम्हाला पुढे चलून कळेल, ऑक्सिडेशन रिडक्शन, हे ऑक्सिडाइज झालेलं रूप आहे, हे रिड्यूस झालेलं रूप आहे. हे बघा, हे रिड्यूस सध्या तुम्हाला नाही कळणार आहे का नाही. ज्याच्यामध्ये हायड्रोजन जास्त असतात त्याचं रिडक्शन झालेलं असते, पण ते कळणार नाही. ज्यावेळेस रिॲक्शनचा होईल कन्सेप्ट त्यावेळेस तुम्हाला कळेल, घाई करू नका. मग आता लक्षात कसं ठेवायचं, सोपं आहे. रिड्यूस म्हणजे छोटं, परंतु हे रिड्यूस नाही, हे रिड्यूस्ड आहे. उलट, जे छोटं आहे, रिड्यूस्ड म्हणजे छोटं, रिड्यूसचा अर्थ छोटं करणे, पण ऍक्च्युली हे मोठं आहे आणि ते रिड्यूस्ड आहे. सो हे रिड्यूस्ड स्वरूप आहे, हे ऑक्सिडाइज झालेलं स्वरूप आहे. हे रिड्यूस झालेलं स्वरूप आहे, हे ऑक्सिडाइज झालेलं स्वरूप आहे. मग उगाच लक्षात ठेवायचं, हे ऑक्सिडाइज झालेलं आहे आणि हे रिड्यूस झालेलं आहे. जे छोटं आहे, रिड्यूस म्हणजे छोटं, पण इथं रिड्यूस झालेलं छोटं आहे का मोठं आहे सांगा बरं अक्षर. इथं रिड्यूस झालेलं छोटं आहे का मोठं आहे अक्षर, एवढंच सांगा. बिग आहे. हा, हे त्याचा अर्थ नाही, लक्षात ठेवण्यासाठी सांगितलंय मी, लक्षात ठेवण्यासाठी सांगितलंय, हे का नाही, लक्षात ठेवण्यासाठी. अर्थ केव्हा कळणार,
ज्यावेळेस तुम्हाला रिॲक्शनचे कन्सेप्ट होतील, काळजी करू नका. ठीक आहे, म्हणजे केमिकल रिॲक्शन्स आहेत का नाही चॅप्टर आपल्याला, तो होईल तेव्हा एकदम नंबर 1 होते, डोक्याला तापच नाही, क्रिस्टल क्लिअर. ज्याच्यामध्ये एच आहे त्याला रिड्युस्ड म्हणतात आणि ज्याच्यात नाही त्याला ऑक्सिडाइज म्हणतात. ते तुम्हाला नंतर कळेल, पण आता कळणार नाही. एनएडीपी म्हणजे काय? निकोटिनॅमाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट. बघा, अरे बाबा एनएडी एवढा भाग तर इथलाच आहे की हे काय, हे काय? निकोटिनॅमाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. आणि त्याच्या पुढे पी लावलं की फॉस्फेट लिहायचं. पी लावलं की फॉस्फेट, पी लावलं की फॉस्फेट. अजून काय उगं टाइमपास आहे. चला आता बाकीच्यांनी सर्वांनी कुठून लिहून घ्यायचंय? बघा, हे मला वाटतं हे पेज पासून लिहून घ्यायचं. हे एक पेज, चला लिहून घ्या पुन्हा एकदा. अरे ज्यांनी लिहिलंय ना त्यांनी पुन्हा एकदा हे लिहून काढा, उगे लिहून काढा. हे 3दा लिहून काढलं तर कमी आहे रे बाबा, 3दा नाही 4दा लिहून काढा, हे एवढं कामाचं आहे. ठीक आहे, मी नंतर पुन्हा लिहून दाखवतो. चला बाकी रोल नंबर वाले नीट आता लक्ष द्या, लिहून काढा. मी बाकीच्यांचा आता बघतो, अभ्यास घेतो जरा. चला कुठं आहे ते पार्टिसिपंट? सर मीटिंग रिजन, रिजन करायची की बाळा, मीटिंग रिजन करावंच लागते, मीटिंग रिजन करायची आहे. चला कोण कोण आहे तुम्हाला जरा बघू द्या बरं जरा. कुठे गेली बाबा लिस्ट आमची? आपल्याकडे एटीपी मध्ये 3 गोष्टी आहेत. एटीपीचं स्ट्रक्चर बघायचं आपल्याला. एटीपी म्हणजे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. चला मीटिंग एक वेळेस पुन्हा रिजॉईन करा. चला रिजॉईन करा.